पश्चिम बंगालसह आसाम आणि पॉंडिचेरीमध्ये मिळालेल्या विजयाने भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा जल्लोष। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे भाजप कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगाल, आसाम आणि पॉंडिचेरीमधील ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा केला। यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी हा विजय कार्यकर्त्यांच्या संघर्षाचा सन्मान आणि ममता दीदींच्या अन्याय राजवटीला जनतेने दिलेले चोख उत्तर असल्याचे नमूद केले। डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या कर्मभूमीत भाजपचे सरकार स्थापन होणे ही अभिमानाची बाब असून बंगालच्या जनतेने गुंडगिरीला नाकारून सुशासनाला पसंती दिली आहे। आसाममध्ये भाजप व मित्रपक्षांनी 100हून अधिक जागा जिंकून भाजपने आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले असून हा विजय आधी देश आणि मग पक्ष या विचारधारेचा आहे। या विजयामुळे बलिदान दिलेल्या कार्यकर्त्यांच्या रक्ताची चीज झाले असून आगामी काळात विकासाचे नवे पर्व सुरू होईल असा विश्वास सचिन देशमुख यांनी व्यक्त केला। विजयाचा जल्लोष करताना बँडबाजासह मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करीत एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला। यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यासाठी आणि कार्यकर्त्यासाठी आनंदाचा दिवस आहे। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जे स्वप्न पाहत होतो, आज भारतीय जनता पार्टीचं 3 राज्यामध्ये पूर्ण बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळालं। भारतीय जनता पार्टीचं जे वैचारिक अधिष्ठान आहे, पहिले देश, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः, याच मूलमंत्राच्या भरोश्यावर कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचं काम करत गेला। आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा आमचं स्वप्न साकार झालं। पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्ष झाले कार्यकर्ते सरकार बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नरत होतो, परंतु आज असा दिवस उजाडला की आज खऱ्या अर्थानं आमचं स्वप्न साकार झालं। पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं। ज्या ममता दीदीच्या सरकारने कायदा आणि सुव्यवस्था याची लक्तर वेशीवर टांगली होती आणि बांगलादेशातील घुसखोर हे मतदान करत होते, SIRच्या माध्यमातून बांगलादेशी घुसखोरांचं मतदान हे बाद करण्यात आलं आणि त्याची फलश्रुती म्हणून आज पश्चिम बंगालच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला मॅन्डेट दिला आणि मी खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो पश्चिम बंगालच्या, पॉंडिचेरीच्या आणि आसामच्या मतदारांचं की त्यांनी भारतीय जनता पार्टीला कौल दिला आणि यापुढे जे सरकारच्या माध्यमातून चांगले कामं, खऱ्या अर्थानं चांगले कामं हे पश्चिम बंगालमध्ये आणि आसाममध्ये आणि पॉंडिचेरीमध्ये होती।